एक विशेष बातमी पाहूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना जे मुख्यमंत्र्यांच्या रडारवर फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे होते। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणातून बीएमसीत झालेला भ्रष्टाचार आणि त्यांच्या सूत्रधारांचा समावेश घेतलाय। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। एकनाथ शिंदेंच्या निशाण्यावर ठाकरे अंतिम आठवडा प्रस्तावाच्या भाषणात टार्गेट ठाकरे। ठाकरेंच्या कारभाराचा शिंदेंकडून पंचनामा। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण लक्षवेधी ठरलं। मुख्यमंत्र्यांच्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्फोट उठवली। महाविकास आघाडी सत्तेवर असताना राज्य शैक्षणिक आघाडीवर पिछाडीवर याचा आरोप केलाय। आज आपण पाहतोय की एफडीआय पासून शिक्षण क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रावर आघाडीवर असलेलं आपलं राज्य मागे पडलं। आम्ही कारभार हाती घेतल्यानंतर एफडीआय मध्ये विजयराव या क्रमांकावर आपलं राज्य आणि काम आम्ही केलं। ज्या महाविकास आघाडीच्या काळात ते मागे गेलं होतं। मुंबई महापालिकेत आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात राज्यात टेंडर राज सुरू असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला। सगळ्या सोयऱ्यांना दिलेल्या टेंडरवरून मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली। जिथे टेंडर तिथे सरेंडर। माझे कुटुंब माझी जबाबदारी। सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी। अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचं कसं भलं करू शकतात। आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे। कंत्राटांच्या खिरापतीवर बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले। आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला। आता ठीक आहे, तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका, ठीक आहे। कारण शेवटी मी म्हणालो की या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्याद जे आहे हा रोमिंग छेडा आहे। बीएमसीतल्या खिचडी घोटाळ्यावर देखील बोलताना त्यांनी खिचडीतल्या कंत्राटातल्या बोगसगिरीचा पर्दाफाश केलाय। या अरेबियन नाईट सोबत पर्शियन नाईटच्या सुरज कथा देखील पुढे आल्यात। आता फक्त आणखी एकीकडे सामान्य माणूस जिवंत राहण्यासाठी धडपड करत असताना यांच्या नोट काउंटिंग मशीन मध्ये मात्र खणखणाट सुरू होता। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात एकनाथ शिंदेंवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती। अंतिम आठवडा प्रस्तावातून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेचा जशास तसं उत्तर देत समाचार घेतलाय। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।